नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत सुप्रीम कोर्टातल्या सर्वोच्च सुनावणीच्या संदर्भातले सगळे महत्त्वाचे अपडेट्स. पण सुरुवातीला हेडलाईन्स. तर सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज येते. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सोमवारी म्हणजे 8 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. सगळ्यांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ असं आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. तसंच याचिका मोठ्या खंडपीठाकडे घटनापीठाकडे सोपवण्याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाईल. दोन्ही बाजूचं म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत वाढवून द्या. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको अशी सूचना कोर्टानं निवडणूक आयोगाला दिली आहे. निवडणूक आयोगानं शिंदे गट आणि शिवसेनेला 8 ऑगस्टपर्यंत त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली होती, परंतु कोर्टात निर्णय लागत नाही तोवर पक्षाच्या चिन्हाबाबत कुठलाही निर्णय नको अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आहेत. शिंदे गटाकडून हरीश साळवे तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला. सत्ता संघर्षावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता 8 मार्चला म्हणजे सोमवारपर्यंत या संदर्भातला पुढच्या खंडपीठाकडे मोठ्या खंडपीठाकडे निर्णय याच्याबद्दलचा हे केस देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण आजच्या या सुनावणीमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले आणि या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं सत्ता संघर्षाचं हे प्रकरण आता घटनापीठाकडे जाणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. 8 ऑगस्टच्या सुनावणीबद्दल वेळ वाढवून देण्याबद्दल सुद्धा आयोगाला सांगण्यात आलेलं आहे, निवडणूक आयोगाला. त्यामुळे आता सोमवारपर्यंत तरी कुठला निर्णय नाही, पण सोमवारी कदाचित घटनापीठाच्या संदर्भातला हा निर्णय होऊ शकतो. पण आज शिवसेनेला एक तात्कालिक दिलासा मिळाला, तो म्हणजे 8 तारखेपर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांना पुरावे सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले होते. त्या आदेशांच्या अनुषंगानं आता निवडणूक आयोगाला सांगितलं गेलेलं आहे की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही चिन्हाबद्दलचा कुठला निर्णय घेऊ नका. त्यामुळे चिन्हाबद्दलच्या निर्णय न घेण्याच्या या सूचना सध्या सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिल्यानं ठाकरे गटाला एक मोठा दिलासा मिळालेला आहे. पण आजच्या या सगळ्या सुनावणीच्या नंतर अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही सगळी सुनावणी होतीये, पण या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी याचं विश्लेषण करण्यासाठी ज्येष्ठ वकील आता आपल्यासोबत आहेत. उज्ज्वल निकम सर. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आज ज्या प्रकारचा युक्तिवाद दोन्ही बाजूंनी झाला आणि निर्णय काही झालेला नाही, अनेक प्रश्न मात्र अनुत्तरित राहिले. आजच्या सुनावणीकडे तुम्ही कसं पाहता? विलास, कायद्याचा अभ्यासक म्हणून काही घटनात्मक प्रश्न या 5 याचिकांच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. कालचा युक्तिवाद त्या दरम्यान ह्या कुठेही तो टच करणारा नव्हता, परंतु आज काही पुन्हा त्याचा युक्तिवाद करण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत कदाचित कॉन्स्टिट्यूशन बेंच यांची स्थापना करावी का काय हा विचार सरन्यायाधीशांच्या डोक्यात घोळत असावा आणि म्हणून त्यांनी 8 ऑगस्टची तारीख मुकरर करण्यात आली. काल जो युक्तिवाद झाला हा विशेषतः अपात्र आमदार अपात्र होणार की नाही किंवा 10 शेड्यूल प्रमाणे आहेत की नाही या संदर्भातला युक्तिवाद होता. लोकशाही, पक्षांतर्गत लोकशाही आणि स्पष्ट बोलणं या संदर्भातला हा युक्तिवाद होता. परंतु आज काही मुद्दे हरीश साळवे यांनी उपस्थित केले. त्याचप्रमाणे काही मुद्दे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी देखील काही 11 घटनात्मक प्रश्न उपस्थित केले. बेसिक प्रश्न असा आहे की राज्यपालांनी जी काही कृती केली, विशेषतः 29 जूनला त्यांनी विधानसभेचं विशेष सत्र बोलवण्याच्या विषयी सांगितलं, ते घटनात्मक दृष्ट्या तसं ते बोलावू शकतात का हा मूलभूत प्रश्न आहे. कारण 29 जून नंतर बऱ्याच घडामोडी झाल्या. 30 जूनला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि मग नवीन राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ दिली 30 जूनला आणि त्याच्यानंतर 3 आणि 4 जुलैला विशेष सत्र बोलवण्यात आलं. ह्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत ह्या घडामोडी सुरू होतात 29 जूनला राज्यपालांची कृती. आता घटना असं सांगते, आर्टिकल 163 असं सांगतं की राज्यपाल गव्हर्नर शुड कॉल with the assistant and aid of the council, governor should summon this assembly. The governor should act on the
assistance and help and the advice of the council of the minister headed by the chief minister. आता असं असताना देखील राज्यपाल स्वतःच्या अखत्यारीत बोलावू शकतात का, हा मूलभूत प्रश्न आहे. त्याच्यावरती आज कुठे युक्तिवाद झाला नाही. परंतु त्याला एक दुसरा प्रतिवाद असा आहे की जर 28 जूनला म्हणजे साधारणतः जर तारखा बघितल्या आपण की 27 जूनला 16 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकेच्या दाखल केली होती. त्यांना अपात्रतेविषयी त्यांनी तिथे चॅलेंज दिलं होतं आणि त्यांना मुदत 11 जुलैपर्यंत वाढवून दिली. आता 28 जूनला काही आमदारांनी, भाजपच्या आमदारांनी आणि अपक्ष आमदारांनी राज्यपालांकडे लेखी तक्रार केली. सरकार अल्पमतात आलंय. त्यामुळे 29 जूनला राज्यपालांनी सांगितलं की विशेष अधिवेशन बोलवा, सत्र बोलवा आणि 29 जूनला ते 30 तारीख त्यांनी मुकरर केली. 30 जूनला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी यांनी राजीनामा दिला. सरकार गडगडलं. त्याच्यानंतर आपण बघितलं एकनाथ शिंदे यांची निवड मुख्यमंत्री म्हणून झाली. 3-4 जुलै स्पीकर झाला. म्हणजे हा सगळा जर घटनाक्रम बघितला तर राज्यपाल स्वतःच्या अखत्यारीत असं विशेष अधिवेशन बोलवू शकतात का, हा मूलभूत प्रश्न आहे. घटनेच्या दृष्टीने त्यांचं कृत्य ते नियमबाह्य होतं का, हा दुसरा प्रश्न आहे. त्यावरती आज कुठेही युक्तिवाद झाला नाही. परंतु जर राज्यपालांच्या दृष्टिक्षेपात असं आलं असेल की सरकार अल्पमतात आहे तर मग राज्यपालांनी शांत बसायला पाहिजे होतं का, डोळ्यावर पट्टी बांधूनच गुपचूप बसायला पाहिजे होतं का, हे घटना काय म्हणतं यावरती खरा युक्तिवाद सुरू व्हायला बरोबर. युक्तिवाद झाला नाही सर, पण एक युक्तिवाद मात्र झाला. एक युक्तिवाद झाला तो म्हणजे पक्षाच्या संदर्भातला. हरीश साळवे यांच्याकडून सातत्याने एक बाजू सांगितली गेली की आम्ही पक्ष सोडलेला नाहीये, आम्ही पक्षांतर्गत केलेला आहे जे काही केलेलं आहे ते. त्यामुळे ते पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत येत नाही, 10 शेड्यूल नुसार येत नाही. त्यांनी एक महत्वाचा कळीचा मुद्दा उपस्थित केला. आम्ही पक्ष सोडला की नाही हे ना न्यायालय ठरवू शकतं ना सभापती ठरवू शकतात. त्यांच्या या म्हणण्याला नेमकं काय अर्थ आहे, म्हणजे त्यांना काय म्हणायचं असू शकतं यात? विलास हा $1 मिलियन प्रश्न आहे. कारण असं आहे की जर 16 आमदारांनी असं कोणतं कृत्य केलेलं आहे की ज्या आधारे विधानसभा हे ठरवू शकत होती की यांनी हे केलेलं आहे म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याखाली. हरीश साळवे जे काय म्हणाले की पक्षांतर बंदी कायद्याखाली आम्ही पक्ष सोडला नाही, आम्ही पक्षातच लोकशाहीचं बंड केलं किंवा आम्ही उठाव केला असं ते म्हणत असतील. तर आता उठाव आणि बंड म्हणजे काय अशी घटना घडली की ज्या आधारे शिवसेनेच्या व्हीपचं म्हणणं होतं की यांनी पक्षाचा आदेश मानला नाही आणि ज्या आधारे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांना नोटीस पाठवली की कारण दाखवा, तुम्हाला पक्षांतर बंदी कायद्याखाली आम्ही पुढील कारवाई काय करू नये. हा बेसिक मुद्दा झाला. त्याला त्यांनी उत्तर दिलंय. आता हे उत्तर दिल्यानंतर तो निर्णय प्रलंबित असताना तोपर्यंत बऱ्याच घडामोडी घडल्या महाराष्ट्रात. ते विधानसभेचे उपाध्यक्ष गेले, त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणला, नवीन अध्यक्ष आले आणि हा अधिकार अध्यक्षाकडे आहे. आता कायदा असं सांगतो की ज्या वेळेला कायदा अशी सार्वभौम यंत्रणा निर्माण करत असतो त्या यंत्रणेमार्फत काही रिलीफ मागायचं त्या यंत्रणेमार्फत मागितलं पाहिजे. असा ज्या वेळेला दंडक असतो त्यावेळेला त्या यंत्रणेमार्फतच त्याचा निकाल झाला पाहिजे. कारण नाही तर सर्वोच्च न्यायालय डायरेक्ट प्रत्यक्ष हस्तक्षेप करेल का, करणं योग्य आहे का, असा घटनात्मक मुद्दा देखील उपस्थित होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय या बाबीचा विचार करावा लागेल. सर्वोच्च न्यायालयात 3 प्रश्नांबद्दल विचार करावा लागेल. पहिला प्रश्न म्हणजे आमदारांच्या अपात्रतेविषयी कारवाईविषयी पुढे ती अजून विधान भवनातच प्रलंबित असताना त्या संदर्भात काय मटेरियल आहे हे प्रलंबित असताना त्यावरती कुठलाही निर्णय झाला नाही. म्हणजे मला जे अपेक्षित होतं सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांना सांगितलं पाहिजे की तुम्ही निर्णय द्या की हे आमदार 16 आमदार अपात्र आहे का पात्र आहे. त्यांचा निर्णय झाल्यानंतर मग अग्रीव्ह पार्टीला, दुसऱ्या पक्षाला, दुसऱ्या लोकांना ते चॅलेंज करता आलं असतं सर्वोच्च न्यायालयात. तसं घडलं नाही. हा नंबर 1. नंबर 2, उपाध्यक्षांच्या विरुद्ध, तत्कालीन उपाध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणलेला आहे. ज्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणला आहे त्यांना अशी नोटीस काढता येते का, हा देखील एक कायद्याचा मुद्दा आहे. म्हणजे असे अनेक क्लिष्ट मुद्दे आहेत आणि हे 5 पिटिशन एकत्र करून ही जवळजवळ खिचडी झाली आहे. माझा मूळ आणखी एक प्रश्न सर, तुमच्या याच्यातलाच एक मला प्रश्न विचारायचा आहे की सर्वोच्च न्यायालय अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय देऊ शकतं का, की तो निर्णय सभागृहातल्या सभापतींनाच घ्यावा लागेल, अध्यक्षांना घ्यावा लागेल? निश्चित सर्वोच्च न्यायालय घेऊ शकत नाही. निश्चित सर्वोच्च न्यायालय हा निर्णय, माझ्या मते हा निर्णय घेऊ शकत नाही ते आमदार अपात्र आहेत का पात्र आहेत. कारण ती यंत्रणा
कायद्याप्रमाणे विधिमंडळाच्या 10 शेड्यूल प्रमाणे विधानसभेचा अध्यक्ष हे कॉम्पिटंट अथॉरिटी आहे किंवा विधानसभेचा उपाध्यक्ष हे कॉम्पिटंट अथॉरिटी आहे. आणि सर्वोच्च न्यायालयापुढे आज मटेरियल नाही ना की त्यांनी असं कोणतं कृत्य 16 आमदारांनी केलेलं आहे की ते पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्र ठरवले जातात. त्याच्यात ऍफिडेव्हिट्स आणि काउंटर ऍफिडेव्हिट झालेले आहेत. दोन्ही पक्षांनी केले. शपथपत्र यांनी केलं, त्याचं निराकरण, त्याचा विरोध त्यांनी केला. आणि म्हणून डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयापुढे येतात त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय साधारणपणे या डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स कडे जात नाही. परंतु ह्या 2 दिवसाच्या सुनावणीमध्ये या महत्वाच्या भागाला कोणी टच केलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की विकास की याच्यामध्ये राज्यपालांच्या कृती काय. अरुणाचल प्रदेशमध्ये 5 जणांच्या न्यायाधीशांनी एक घटनापीठात दिलाय. त्यात रमणाजी देखील होते. रमणाजी लवकरच आता रिटायर देखील होणार आहेत ऑगस्टमध्ये. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये 8 ऑगस्टला काय होईल हा देखील एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. सर, एक आता व्हीपच्या संदर्भातला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाने प्रश्न विचारला की व्हीपला काही अर्थ आहे की नाही, हा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर त्यांनी सांगितलं, त्यांची बाजू मांडली हरीश साळवेंनी, पण हा जो व्हीप होता तो बैठकीसाठी होता, तो मतदानासाठी असता आणि मतदान त्यांनी विरोधात केलं असतं तर कायदेशीर दृष्ट्या ठाकरे गटाची भूमिका किंवा शिवसेनेची भूमिका अधिक मजबूत झाली असती. निश्चितपणे म्हणजे माझ्या मते हा हा डिबेटेबल इश्यू आहे की व्हीप केव्हा लागू होता. आता आपण जर 10वं परिशिष्ट बघितलं तर 10व्या परिशिष्टीमध्ये हे फार अतिशय स्पष्टता आहे की व्हीपचा आदेश केव्हा बंधनकारक असतो. आता बाहेर ज्या नुसत्या बैठकीला असेल तर तो नाही. व्हीपने कुठेही काही अधिकार चला आपण फिरायला जाऊ काश्मीरला असा दिला आदेश तर तो बंधनकारक राहील का, हा देखील एक वादाचा मुद्दा आहे. आणि म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या वेळेला 29 जूनला महाराष्ट्राच्या राज्यपालांनी विधानसभेचं विशेष सत्र 30ला बोलवा असं म्हटलं आणि 30 जूनला उजाडल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी यांनी राजीनामा दिला नसता, जर ते मुख्यमंत्री म्हणून राहिले असते तर त्यांच्या लक्षात आलं असतं की बहुमताच्या चाचणीच्या विरुद्ध शिवसेनेच्या विरुद्ध कोण कोण आहे आणि शिवसेनेच्या विरुद्ध आहे ते डायरेक्टली डिस्क्वालिफाय झाले असते. म्हणजे प्रत्यक्ष कृती करू द्यायला हवी होती. या बंडखोर आमदारांना पक्षाच्या विरोधात मतदानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृती पक्षविरोधी करू द्यायला हवी होती. ती संधी गमावली. निश्चितपणे माझं तर स्पष्ट मत तसंच आहे की अर्थात मग आता हे सर्वोच्च न्यायालयाला हे सगळ्या बाबी तपासाव्या लागतील. आता प्रश्न असा आहे की जिथे कॉन्ट्रोवर्शियल फॅक्ट्स आहेत त्या कॉन्ट्रोवर्शियल फॅक्ट्स मध्ये सर्वोच्च न्यायालय जाईल का इतके डीपली, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आता आपल्याला हे बघावं लागेल की पूर्ण घटनापीठ स्थापन करतात का नाही आणि काय सेपरेशन बायफर्केशन करतायत. या 5 पिटिशन मध्ये वेगवेगळे मुद्दे, निवडणूक आयोगापुढचा मुद्दा, स्पीकर पुढचा मुद्दा, व्हीप पुढचे मुद्दे, हे सगळे मुद्दे जे आहेत हे एकत्रित चालवणं माझ्या मते फार कठीण आहे. कारण याच्यात मोठे ज्येष्ठ वकील मंडळी आहेत, ते कशा रीतीने काय स्टँड घेतात हे आता आपण बघूया. सर, अगदी मला माहिती आहे तुमचा वेळ कमी आहे तुमच्याकडे. एक शेवटचा प्रश्न सर. ठीक आहे, धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 ठीक आहे पुन्हा एकदा संपर्क झालेला आहे. सर, आता सर्वोच्च न्यायालयाच्या समोर हा सगळा प्रश्न आल्यानंतर आज निवडणूक आयोगाने जेव्हा भूमिका मांडली, निवडणूक आयोगाने भूमिका संपर्क तुटला सरांसोबतचा. धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल. तर आता कोर्टानं सांगितलं सोमवारपर्यंत हे सुनावणी पुढे ढकललेले. प्रवीण दरेकर बोलतात, आपण थेट जातोय. दिसतोय असं मत सांगताय, परंतु याचबरोबर स्थगितीची मागणी चिन्ह किंवा पक्षाची जी शिंदे गटाने केली होती त्याला स्थगिती दिली नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ शिवसेनेला, ठाकरे गटाला तो धक्का आहे. मग अशा प्रकारचा आपण अर्थ न्यायालयाच्या निकालातनं घेऊ शकतो. त्याच्यामुळे जे पार्टीज आहेत ते आपल्या सोयीनं या आर्ग्युमेंटचा अर्थ लावत आहेत. हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. भविष्यात दिशादर्शक असा राजकीय हायकोर्टाचा हा निर्णय होणार आहे, लँडमार्क होणार आहे आणि त्याच्यामुळे लगेच निर्णयापर्यंत जाणं योग्य नाही. तपशीलवार चर्चा करूनच संविधान, कायद्याची चौकट या सगळ्या गोष्टींचा आणि जुन्या संदर्भांचा आढावा घेत न्यायालय मला वाटतं निर्णय घेईल. कालही युक्तिवाद आणि आजही दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही पक्षांकडून मुद्दे मांडण्यात आले.
हा सर्व प्रकार लार्जर बेंचकडे जाण्यासंदर्भात सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाची सुनावणी होऊ शकते. या संदर्भात काय बोलत आपण? नाही, खरं आहे, तशा प्रकारे लार्जर बेंचकडे जाण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ अशा प्रकारचं भूमिका किंवा त्या ठिकाणचा निर्णय आज कोर्टानं त्या ठिकाणी घेतलाय आणि त्या संदर्भात का जावं, कशासाठी जावं किंवा जे काय लार्जर बेंचच्या संदर्भात त्या ठिकाणी 8 तारखेला मला वाटतं न्यायदेवता त्या ठिकाणी त्यावर आपला निर्णय घेऊ शकतं. भाऊ, उद्धव ठाकरे गट म्हणताय की आमचाच विजय होईल कारण आम्हाला असं वाटतंय. लढणाऱ्या प्रत्येक त्या ठिकाणी लढाई करणाऱ्याला वाटत असतं आमचा विजय होईल आणि ते तर असं म्हणू शकत नाही बहुतेक आमचा पराभव होईल. परंतु या ठिकाणी आपल्या भावनिकेवर किंवा आपल्या वाटण्यावर निर्णय नसतो. निर्णय आतापर्यंत झालेले प्रेसिडेंट जे असतील, आतापर्यंतचे निवाडे जे त्या ठिकाणचे असतील, कायदा काय बोलतो, संविधान काय बोलतं, लोकशाहीला काय अभिप्रेत आहे, विधिमंडळाचे अधिकार काय, अध्यक्षांची त्या ठिकाणची कार्यकक्षा काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करत त्या ठिकाणी न्यायव्यवस्था निर्णय करत असते. आम्हाला वाटलं म्हणून भावनेवर किंवा त्या ठिकाणी आपल्या मतावर न्यायालयाचा निर्णय होत नसतो. घटनात्मक पेच भाजपच्या गर्विष्ठपणामुळे निर्माण झालेला आहे. शेड्यूल 10 असेल, संविधान न मानण्याची भूमिका भाजपने घेतली. राज्यपालही भाजपच्या आणि केंद्राच्या इशाऱ्यावर काम करतात असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला. नाही, मला वाटतं गर्वाचं राजकारण कुणी केलं या महाराष्ट्रात हे पाहिलं आणि त्याचा अंत काय झाला हेही आपण पाहिलंय आणि त्यातनंच शिंदे फडणवीस सरकारची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. जर अहंकार, युगो, गर्व त्या ठिकाणी बाजूला ठेवला असता, पहिलंच निवडणूक लढवत असताना शिवसेना भाजप एकत्रच लढलो, परंतु त्या ठिकाणी त्यांनी नंतर काय केलं महाराष्ट्राने पाहिलंय. नंतर अहंकारातनं महाराष्ट्राची कशा पद्धतीनं वाट लागली हे आपण पाहिलंय. मला वाटतं नाना पटोले यांचं वक्तव्य गंभीर घेण्याची आवश्यकता नाही. त्यांचं फारसं अस्तित्व एक राजकीय नेता म्हणून एवढ्या मोठ्या पक्षाचे अध्यक्ष असताना पण दिसत नाही आणि त्याच्यामुळे नानांची भूमिका फार गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता नाही, किंबहुना ते कोण घेत नाही. काल वॉर्ड पुनर्रचनेसंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, ज्यानुसार जुन्या पद्धतीनुसार म्हणजे 2017ला ज्या पद्धतीने वॉर्ड होते त्याच पद्धतीनं निवडणुका होणार आहेत. या संदर्भामध्ये आता विरोधी पक्षाकडनं खास करून शिवसेनेकडे कोर्टात जाण्याची तयारी नाही, मला वाटतं शिवसेनेनं आपल्या सोयीचे त्या ठिकाणी वाढ रचना केली होती. मनमानीप्रमाणे त्या ठिकाणी रस्त्याच्या पलीकडचा भाग अलीकडे आणणं, विचित्र पद्धतीनं रचना करत आपल्या सोयीचे मतदारसंघ करणं, हा सत्तेचा दुरुपयोग करत मनमानी त्या ठिकाणी केली होती. अगदी काँग्रेसलाही ते पसंत नव्हतं, म्हणून तर काँग्रेसनं त्या ठिकाणी पुनर्रचनेची मागणी केली होती. आमची मागणी नव्हती. आता मिलिंद देवरा सुद्धा सीएम डीसीएमना त्या ठिकाणी भेटलेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं सर्वांनाच या पुनर्रचनेसंदर्भात संशय होता आणि म्हणून पारदर्शकपणे असणारे वॉर्ड अस्तित्वात ठेवा आणि 4ची जी मागणी होती त्याप्रमाणे त्या ठिकाणी जनतेच्या मनाचा आदर, मताचा आदर किंवा मागणीचा आदर करण्याचं काम या शिंदे फडणवीस सरकारने केलेलं दिसतंय. तर भाजपचे नेते प्रवीण दरेकर बोलत होते. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्या सुनावणीवर ते भाष्य करत होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये आज दोन्ही बाजूंनी आपापला युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादाच्या नंतर शिवसेना म्हणते आम्हाला दिलासा मिळाला, तर शिंदे गटाला वाटतंय की लढाई अभी दूर आहे. तर या सगळ्याबद्दल शिवसेनेच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी नेमकं काय म्हटलं जाणून घेऊयात. जसजशा तारखा पडतायत तशा 2 गोष्टी होत आहेत. एक असं होत आहे की साधारण कोर्टाचे जे संकेत आहेत ते संकेत निश्चितपणाने कायद्याला धरून ते जे योग्य आहेत ते संकेत देत आहेत. दुसरं, या मधल्या काळामध्ये जसं पुण्यात झालं तशा पद्धतीने उच्छाद करायला आणि काही ना काही गडबड करत सुटायला, पूरग्रस्त राहिले बाजूला, बाकीचे पीडित लोक राहिले बाजूला आणि त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय फायदा घेण्यात, थोड्या वेळेमध्ये अजून राजकीय फायदा काय घेता येईल याच्यासाठी म्हणून सगळ्या व्यवस्था धाब्यावर बसवण्याचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून आम्हाला हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर याचा निकाल लागावा आणि त्यामधून चांगल्या पद्धतीने तोडगा सुटावा.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी येते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आज ईडीची कोठडी संपणार आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी आज पुन्हा एकदा संजय राऊत यांची कोठडी वाढवून मिळावी यासाठी मागणी करणार आहे. संजय राऊत यांच्यामुळेच प्रवीण राऊत हे म्हाडाच्या पत्राचाळ पुनर्विकासाची परवानगी मिळवू शकले असा दावा ईडीनं केला आहे. या बदल्यात संजय राऊत यांना मोठी रोख रक्कम मिळाल्याच्या दिशेनं ईडीनं तपासाची दिशा निश्चित केली आहे. संजय राऊतांना अटक केल्यानंतर ईडीनं मुंबईत 2 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये महत्त्वाची कागदपत्रं जप्त केल्याचं कळतंय. यात अलिबागमध्ये 3 कोटीपेक्षा जास्त जमीन खरेदी केल्याची सूत्रांची माहिती आहे. रोख रक्कम देऊन जमीन खरेदी केल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रवीण राऊत याच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यात आले असून या पैशातून अलिबाग मुंबईत फ्लॅट खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर संजय राऊतांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, हे जे नवीन व्यवहार समोर आलेले आहेत त्याबद्दलचा अधिक तपशील काय? अजित, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? त्यांनी सर्व चौकशी केली होती आणि अनेकांचे जबाब त्यांनी नोंदवले होते. या सगळ्या भागांमध्ये सुरुवातीपासूनच ईडीला हे माहिती होतं की फ्रंटमॅन, गेल्या सुनावणीला आपल्याला माहिती आहे की ईडीने हे स्पष्ट केलं होतं की प्रवीण राऊत हा फक्त एक नावाला फ्रंटमॅन आहे. खरे मुख्य सूत्रधार जे संजय राऊत आहेत आणि त्यांनी जे व्यवहार केले ते रोखीने जास्त केलेले आहेत. ही माहिती जी आहे ती कोर्टाने गेल्या सुनावणीला दिलीच होती. तर आता जी माहिती मिळते त्यानुसार जे पत्राचाळ प्रकरणी जो आर्थिक गैरव्यवहार झाला होता, या आर्थिक गैरव्यवहारामध्ये फक्त काही रक्कम जी आहे ती अगदीच गरजेची होती म्हणून प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांना पाठवली होती, ती ऑनलाईन पाठवली होती. पण अशी मोठी कोट्यवधीची रक्कम जी आहे जी कॅशमध्ये म्हणजे रोखमध्ये संजय राऊत यांना दिली गेली होती असा दावा जो आहे तो आता ईडी करते. आणि हाच दावा घेत आज ईडी जो आहे ते संजय राऊत यांच्या ईडी कोठडीमध्ये वाढ करावी ही मागणी करणार आहे. पण आता या ईडीच्या दाव्याने संजय राऊत यांना आणखीन एक धक्का बसू शकतो. कारण का जर रोखीने व्यवहार झाले असतील आणि त्याचे पुरावे जर ईडीच्या हाती लागले असतील तर मात्र संजय राऊत यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आज असं दिसतंय की ईडी. धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर सर्वसामान्यांच्यासाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी. शहरांमधला टोल माफ केला जाणार असल्याचं कळतंय. याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली आहे. राज्यसभेत बोलताना नितीन गडकरींनी ही माहिती दिली असून शहरातील वाहनधारकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शहरांमध्ये 10 किलोमीटर रस्त्याच्या वापरासाठी लोकांना 75 किलोमीटरचा टोल भरावा लागतो असं नितीन गडकरी म्हणाले. मात्र हा मागील सरकारचा दोष आहे हे सांगण्यास गडकरी विसरले नाहीत. Sir, fortunately or unfortunately, I am the father of this toll because first time in the country I start the toll system in India and the first project of BOT in India, that is Thane Bhiwandi bypass in Maharashtra. Sir, I am with him and with the new system which we are going to launch, we will see that the city area will be eliminated. There will be no charge on the people because they are taking only 10 kilometer road and paying the toll for 75 kilometers. That is absolutely wrong. But this is not my problem, sir. Please try to understand. It is from the previous government. But sir, we will rectify the thing. Thank you. We will rectify the thing, and I am with you, with your all, whatever you are feeling about it, the same feeling I have got about it, and we will rectify the thing and we will do it. देखो फ़र्क तो काफ़ी पड़ेगा. रोड तो अच्छा बना है नो डाउट, लेकिन इसमें अभी बहुत सारी कमियां हैं जिस वजह से अभी भी कहीं ना कहीं जाम लगता रहता है. जो मेन पर्पस है पेट्रोल बचने का या महंगाई का असर पड़ने का, वो पर्पस सॉल्व नहीं होता है. तो अभी एकदम से इमीडिएट नहीं बढ़ाना चाहिए. और बेसिकली रोड तो बॉम्बे के लिए बनाया गया है. जब बॉम्बे चालू हो जाएगा पूरा तब रेट बढ़ने चाहिए थे ना. अभी लोकल लोगों पर क्यों इतना मार डल रहा है? सर देखो, जो डेली बेसिस पे गुड़गांव यहाँ पे नियर बाई जॉब करने आते हैं उनके लिए तो काफ़ी इफेक्टेड है सर. क्योंकि देखो जहाँ आज 45-70 रुपये डेली अप डाउन दे रहा है, अब कितना होगा सर? 175 होगा. तो सर वो कैसे गाड़ी मेंटेन कर पाएगा? घने फर्क पड़ेगा. तो ये पब्लिक मरेगी, सब गरीब आदमी मर रहे हैं इसमें, और क्यों हो रहा? आपको भी नुकसान हो रहा है? नुकसान सब हो जी. NHAI की तरफ से ये जो पहले रेट था 45 रुपीज़ का, उसको उन्होंने बढ़ा के कार का रेट कर दिया 115 रुपये, और बाकी वाहनों के भी ऐसे ही कर दिए हैं लगभग.
बढ़ा के रेट कर दिए हैं। उनका कहना ये है कि ये जो एलिवेटेड रोड बने हैं, ये रोड खुलने की वजह से जो पहले का पुराना रेट था उसको बढ़ा के अगला कर दिया। यानंतर पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। पुणे शहरातल्या सीएनजीच्या दरांमध्ये तब्बल 6 रुपयांची वाढ झाली आहे। पुण्यात आता वाहन चालकांना 1 किलो सीएनजीसाठी 91 रुपये मोजावी लागणार आहेत। गेल्या 4 महिन्यात सीएनजीच्या दरात 29 रुपयांनी वाढ झाली आहे। त्यामुळे पुणेकरांचं अक्षरशः कंबरड मोडलंय। सीएनजीच्या दरामध्ये आतापर्यंत सगळ्यात मोठी म्हणजे 6 रुपयांची वाढ झाली आहे। गेल्या 4 महिन्यांमध्ये सीएनजीमध्ये तब्बल 28 रुपयांची वाढ झाल्यामुळे पुण्यात आता सीएनजी 91 रुपयाला मिळतोय। याचाच अर्थ डिझेल हे 92 रुपये 41 पैसे विकले जाते, तर पेट्रोल 105 रुपयानं विकलं जाते। त्याच वेळेला सीएनजी मात्र 91 रुपयांवरती येऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे सीएनजी चालक जे आहेत, सीएनजी वाहनं वापरणारे नागरिक जे आहेत, जे प्रदूषण आणि इतर सगळ्या गोष्टींपासून सुटका मिळावी किंवा प्रदूषण कमी व्हावं म्हणून, दर कमी व्हावेत म्हणून सीएनजी वापरत होते किंवा सीएनजी गाड्या घेतल्या होत्या, त्यांच्याकडून आता मोठी नाराजी व्यक्त केली जाते। आपण इथं सीएनजीचे प्रति किलो दर जे आहेत ते 91 रुपये बघतोय आणि सीएनजीचा वापर व्यावसायिक कारणासाठी करणारे रिक्षा चालक असतील किंवा स्कूल बसेसवाले असतील, या सगळ्यांमध्ये मोठी नाराजी जी आहे ती पाहायला मिळते। इथं रिक्षा चालक अनेक आलेत, त्यांना आपण विचारूया। याचं कारण 42 रुपयांपासून सीएनजी आता 91 रुपयांपर्यंत येऊन पोहोचलाय। तुमची काय प्रतिक्रिया आहे? 6 रुपयांनी सीएनजी वाढलं, काय करणार आता, धंदाच तसं नाही आणि काय वाढलेत पैसे। तुम्हाला आता पेट्रोलच्या जवळपास पोहोचलेत, पेट्रोल वापरलं काय सीएनजी रुपये होणार आता, हे काय 5 रुपये तरी त्यांना द्यायच लागतात, ते 5 रुपये घेतातच आपल्याकडनं। बरं, रोज जो व्यवसाय व्हायचा तो आता दर वाढल्यामुळे तुमचं नुकसान होतं? नुकसान होते, आता म्हणतात वाढलाय मीटर, अजून कुठं वाढलाच नाही। खूप रेट वाढलाय सर, रेट कमी व्हायला पाहिजे, रेट कमी व्हायला पाहिजे। परवडतं का भाड्यावरती आता एवढा दर वाढल्यानंतर? नाही सर परवडत, नाही परवडत। सीएनजीचे 6 रुपये वाढलेत, 91 रुपये झाले, तरी परवडतं सीएनजी, परवडतं सीएनजी पेट्रोलपेक्षा। पेट्रोलचाही दर सारखाच झाला, 105 रुपयेपर्यंत आले। डिझेल पेक्षा तर परवडतं का? डिझेल 92 रुपये झाले। हो, तरी पण परवडतं सीएनजी, जरा अवरेज वगैरे देते गाडी। पेट्रोल पंप गावात नाहीत, आउटसाईडला कुठे गेलं तर 100च्या वरती सीएनजी गेलेला आहे आणि तो पण भेटत नाहीये, प्रेशर कमी आहे आणि खूप प्रॉब्लेम होतो। 1-1 तास लाईनला उभं राहावं लागतं, 2-2 तास तरी। एकीकडे पेट्रोल डिझेल चालकांना, डिझेल वापरणाऱ्या चालकांना दिलासा दिलाय सरकारनं, सीएनजी मध्ये मात्र कुठलीही दर कपात जी आहे ती करण्यात आलेली नाही। त्याच्यामुळे ग्राहक जे आहेत ते नाराज दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। मध्य प्रदेशातून महाराष्ट्राकडे गोवंशाची वाहतूक करणाऱ्या अमरावती इथल्या 3 जणांवर नर्मदापुरम इथं प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत। मध्य प्रदेशातून अमरावतीकडे येत असताना नर्मदापुरम जिल्ह्यातल्या शिवनी मालवा इथं 10-12 लोकांच्या जमावानं ट्रक अडवलं। या तिघांवर गोवंशाची तस्करी करत असल्याच्या संशयानं 10 ते 12 जणांच्या जमावानं त्यांना मारहाण केली। नर्मदापुरम पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच या प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। रात में करीब 12:30 बजे की यहाँ पर आखड़ गांव की घटना है। इसमें एक ट्रक जो है महाराष्ट्र पासिंग का अवैध गौवंश लेकर जा रहा था, जिसमें 3 अमरावती के निवासी थे। इस ट्रक को रोका गया और करीब 10 से 12 लोगों द्वारा इनके साथ मारपीट की गई। मौके पर पुलिस पहुंची और तीनों को अस्पताल भर्ती किया गया और उपचार के दौरान जो है उनमें से एक की मृत्यु हो गई है। संजय शेंडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। संजय, काय अधिक तपशील आहे या घटनेबद्दलचा? विलास हे अमरावतीचे 3 युवक आहेत आणि 3ही युवक जे आहे ते मध्य प्रदेशात गोवंश आणायला गेले होते आणि ट्रकच्या माध्यमातून ट्रकमध्ये बसून हे जेव्हा गोवंश अमरावतीकडे महाराष्ट्राकडे निघाले होते त्या दरम्यान जे नर्मदापुरम जो एरिया आहे या नर्मदापुरम मधलं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी काही लोक 10 ते 12 लोकांना गोवंशाची तस्करी होत असता संशय यांच्यावर होता आणि त्यामुळे या जमावाने या तिघांना ट्रकच्या खाली उतरवलं आणि बेदम मारहाण केली। या मारहाणीत अमरावती येथील यास्मिन नगरचा जो एक युवक आहे नजीर अहमद नावाचा याचा मृत्यू झाला आणि शेख लाला आणि मुश्ताक अहमद हे 2 जण जे आहे हे गंभीर आहे आणि तिथल्या सरकारी रुग्णालयात त्यांना दोघांनाही उपचारासाठी दाखल केल्याची माहिती आहे। ते गुरुकरण सिंग जे पोलीस अधीक्षक आहेत नर्मदापुरमचे यांनी दिलेली आहे आणि सध्या अमरावतीमध्ये जर आपण बघितलं तर या प्रकारचे हे मॉब लिंचिंग मधूनच ही घटना घडल्याचा आरोप जो आहे तो काही नागरिकांनी केलेला आहे। त्यामुळे
मध्ये जे आहे ते मुस्लिम समुदायामध्ये एक नाराजीचं वातावरण आहे आणि 2 नागरिक जे आहेत ते अजूनही ह्या शेख लाला जो जे जखमी आहेत जखमींवर उपचार सुरू आहे. एकूणच जर परिस्थिती बघितली तर गोवंशाची इकडे तस्करी करत असल्याचा या नागरिकांना आरोप होता आणि या आरोपातूनच ही हत्या करण्यात आल्याचं जे आहे ते तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अजूनपर्यंत त्याचा मृतदेह जो आहे तो अमरावतीला आणण्यात आलेला नाही आहे. मृतदेह आणल्यानंतर आता आणखी जे आहे आता अमरावती पोलीस देखील काय तपास करणार याकरता मुस्लिम नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. औरंगाबाद जिल्ह्यात जनावरं चोरीचं रॅकेट सक्रिय झालंय. पैठण तालुक्यातल्या मुधलवाडी MIDC परिसरात तब्बल 14 जनावरं चोरीला गेली. जनावरं चोरून गाडीत भरून नेत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. या जनावरांच्या चोरीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असून जनावरं चोरणाऱ्यांना तातडीनं अटक करावी अशी मागणी सुद्धा काही नागरिकांकडून केली जाते. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, हे रॅकेट आंतरराज्यीय आहे काय आहे याबद्दलचा काही माहिती मिळू शकली आहे? विलास, अजून तरी माहिती भेटलेली नाही, कारण CCTV फुटेजमध्ये जे काय दिसतंय ते त्याच्यामध्ये चेहरे अस्पष्ट आहेत. त्यामुळं पोलिसांनी फॉरेन्सिकला ही क्लिप पाठवलेली आणि यामध्ये शहरातील किंवा जिल्ह्यातील किंवा राज्यातील लोक आहेत का हे तपासतायत पोलीस. मात्र एक महत्वाचं आहे की राज्यभरात अशा पद्धतीची एक टोळी सक्रिय असते आणि जी जनावरं रात्रीच्या वेळेस मोकळी सोडलेली असतात त्या जनावरांना हे अशा पद्धतीने ट्रकमध्ये घालून उचलून नेले जातात आणि ते परराज्यात नेऊन त्याची जी आहे स्लटर हाऊसला ते घेऊन जातात का परस्पर त्याची विक्री केली जातात याचा हा सुद्धा तपासाचा भाग आहे. मात्र आपण बघतोय की कशा पद्धतीनं ट्रक आणून जे आहे ट्रकमध्ये जनावरं उचलून टाकून त्याला लगेच त्वरित जिकडे तिकडे गायब करून टाकणे अशा पद्धतीची या टोळीची जी आहे रणनीती आहे. महत्वाचं म्हणजे शहरी भागामध्ये हे प्रकार होत होते, मात्र आता पैठण सारख्या भागामध्ये सुद्धा आता ग्रामीण भागामध्ये ही जे आहे प्रकार होणं हे फार अत्यंत गंभीर आहे. कारण ग्रामीण भागामध्ये अनेक जनावरं शेतामध्ये सोडली जातात किंवा गावामध्ये गावकरी सोडून देतात. त्यामुळे आता अशा जनावरांना घेऊन गेल्यामुळे शेतकऱ्यांचं तर नुकसान आहेच आहे, कारण आता एक जनावरांची किंमत नाही म्हटलं तर 1-1 लाखाच्या आसपास असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि यावर मोठी टीम तयार करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. कारण रात्री अशा पद्धतीनं जनावरं जर घेऊन नेत असतील, कारण जनावर त्याला प्रतिकार करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना एक पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट आता जनावर चोरून नेण्याचं नक्कीच या सगळ्याचा चौकशी करून ही सगळी टोळी समोर आणणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. जालन्याच्या अंबड तालुक्यातल्या लोणार भायगाव इथं एका सासूनं सुनेला जबर मारहाण केली आहे. सासूनं शेतात आपल्या सुनेला ही अमानुष मारहाण केली. आधी या सासूनं सुनेच्या शेतातल्या कपाशीचं पीक उपटलं. याला विरोध करणाऱ्या सुनेला तिनं बेदम मारहाण केली. सुनेच्या कडेवर असलेल्या लहान मुलाचाही या सासूनं विचार केला नाही. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या प्रकरणी सासू अंबड पोलिसात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. जमिनीच्या वादातून भावकीत झालेल्या भांडणात जीवघेणा हल्ला केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. या हाणामारीत 3 जण जखमी झालेत. गोंदिया तालुक्यातल्या तुमखेडा इथल्या नागपुरे कुटुंबात शेत जमिनीवरून वाद झाला. यानंतर कुऱ्हाडीनं केलेल्या हल्ल्यात 1 जण गंभीर जखमी झाला. तर जमिनीच्या बांधाच्या वादावरून गावोगाव असे अनेक वाद असतात आणि इथं मात्र या 2 कुटुंबांमध्ये हाणामारीपर्यंत हा सगळा प्रकार गेला. जमिनीच्या वादातून तुंबळ अशी हाणामारी आणि यात महिला आणि कुटुंबातले पुरुषसुद्धा सहभागी होते. एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. अँटी नार्कोटिक सेलची मोठी कारवाई समोर आली आहे. नालासोपाऱ्यामध्ये 703 किलो MD ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे आणि या अँटी नार्कोटिक सेलच्या कारवाईनं एकच खळबळ उडालेली आहे. नालासोपाऱ्यामध्ये ही कारवाई करण्यात आली असून तब्बल 703 किलो MD ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे. या MD ड्रग्जची किंमत आहे
तब्बल 1400 कोटी रुपये. 5 ड्रग पेडलर सुद्धा अटकेत आहेत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, विलास, आतापर्यंत ड्रगच्या साठ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेडलर्स किंवा वाहतूक करणारे यांना ताब्यात घेतलं जात होतं. पण या कारवाईचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की वरळीचं जे अँटी नार्कोटिक्स सेल आहे यांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतलंय. नालासोपाराला ही जी कारवाई केली यामध्ये मुख्य आरोपी ताब्यात आलेला आहे की जो हे एमडी ड्रग तयार करत होता. आणखी त्यानंतर ते तयार केलेलं एमडी ड्रग जे आहे ते बाजारात वितरित केलं जात होतं. म्हणजे निर्मात्यापासून ते पूर्णपणे पेडलर पर्यंत म्हणजे पुढे हे तस्करीचं सगळ्यात मोठं रॅकेट आहे. एका मोठ्या ड्रग रॅकेटचा वरळी एनआय सेलने पर्दाफाश केला असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. जवळपास 1400 कोटी रुपये किंमत या 703 किलोग्राम मेफेड्रिनची होते आहे. आणि यामुळे या कारवाईमुळे एक मोठं यश हा एनआयला म्हणजे की आपण अँटी नार्कोटिक्स सेलला मिळालं असं नक्कीच म्हणू शकतो. यांच्याकडे बरीच मोठी माहिती मिळाली आहे आणि या गुन्ह्याची व्याप्ती जी आहे ती अधिकाधिक वाढू शकेल आणि या प्रकरणामध्ये अधिक मोठा साठा आणि अधिक काही आरोपींची संख्या सुद्धा वाढू शकते. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रदूषणामुळे कासाडी नदीची गटारगंगा झाली आहे. या प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई कधी केली जाणार हा प्रश्न स्थानिकांकडून सातत्यानं विचारला जातोय. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची MPCB कडून दखल घेण्यात आली आहे. MPCBच्या नोटिसीला MIDCनं प्रत्युत्तर दिलंय. MPCBनं MIDCला नोटीस बजावली होती. यावर MIDCनं ठोकळेबाज उत्तर देत पळवाट काढली आहे. MIDC दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. तर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून कासाडी नदीच्या या विष प्रयोगाचे दाहक वास्तव आम्ही महाराष्ट्राच्या समोर आणलं. त्यानंतर आता MPCBनं त्याची दखल घेतली आणि नोटीस बजावली त्यांनी MIDCला. पण MIDCने मात्र आज उत्तर देत असताना नेहमीसारखं ठोकळेबाज उत्तर देऊन यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. पण आज इथल्या नागरिकांना ज्या हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतंय, इथल्या नदीची जी दुरवस्था झाली आहे, दुर्दशा झालेली आहे, त्याच्यावरती नेमकी उपाययोजना काय केली जाणार आहे. ज्या कारखान्यांमधून अतिशय विषारी असं हे पाणी राजरोसपणे सोडलं जातं आहे नदीमध्ये, उघड सोडलं जातं आहे, त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया न करता सोडलं जातं आहे, त्याच्याबद्दल काय कारवाई होणार आहे. या कंपन्यांना पाठीशी घालणाऱ्या किंवा त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या आणि या कासाडी नदीची दुर्दशा करणाऱ्या कंपन्यांच्या संदर्भात हा प्रश्न उपस्थित केला जातोय. तुषार शेटे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. तुषार, दखल घेतली गेली पण कारवाई कधी हा सवाल आहे. काय नेमकं उत्तर मिळालं त्याच्याबद्दलचं? अगदी खरंय विलास, दखल घेतली गेली मात्र ती कागदी दखल आहे आणि नेमकं खरं कोण हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण की MPCB म्हणते आहे की ही चूक MIDCची आहे, MIDCनी कारवाई करायला हवी आणि त्यावरती जर MIDC कडनं असं उत्तर दिलं जात असेल की इथे प्रदूषणच नाहीये, कोणतंही चेंबर तुटलेलं नाहीये, तर हा सगळ्यात मोठा विरोधाभास दिसून येतोय. आणि त्यामुळे जर या दोघी विभागांची, राज्य सरकारचे 2 विभाग आहेत, प्रदूषण रोखण्याची जबाबदारी जर यांच्यावरती आहे आणि ते जर होत नसेल तर हेच अधिकारी प्रदूषणाला खतपाणी घालतायत का हा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय. एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, MPCBनं आपल्या नोटिसीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे का तुम्हाला 7 दिवसांच्या आत उत्तर द्यायचं आहे आणि जर उत्तर नाही आलं किंवा तुम्ही कारवाई नाही केली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. मग जर अशी कागदी उत्तरं MIDC कडनं येणार असतील तर MPCB कठोर कारवाईचा पाऊल उचलणार का हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतो. निश्चितच. धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.